आश्वासन दिलेलं आहे. जर मागे घेण्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचा जर काही फायदा होत असेल तर थोडं टाइम देण्यामध्ये आपलं काही हरकत नाही. बरोबर आहे. मागे नाही घेतात, स्थगित करतात. स्थगित दिवसासाठी स्थगित करण्यात आले समजा. उद्या आवश्यकता पडली तर आमदार साहेब सुद्धा आपल्यासोबत राहतील. बऱ्याच वर्षापासून एक प्रश्न प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना जे पीक विमा भेटायला पाहिजे होता तो पीक विमा भेटला नाही. त्यामुळे आज नांदेड जिल्ह्यातले आपले आमदार, खासदार आणि शेतकरी नेते आज इथे आलेले आहेत आणि बँक व्यवस्थापकाशी त्यांची दिवसभराची चर्चा झालेली आहे. आणि आता काय झालेलं आहे ते नेमकं कधी भेटणार शेतकऱ्यांना, ते त्यांचं जे अनुदान आहे पीक विमा कधी भेटेल ते आपण थेट यांच्याकडून, आपले जे नूतन आमदार आहेत बोंडारकर साहेब आहेत, हिंगोली साहेब शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. साहेब, आज आपण इथे बँकेतल्या व्यवस्थापकाशी चर्चा केली. चर्चेअंती काय निष्पन्न झालं? आज सकाळपासून शेतकऱ्यांनी जो आंदोलन या ठिकाणी उभं केलं होतं, आमचे नेते आदरणीय कमलाकरजी हिंगोले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू होतं. आणि आता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी, मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली, शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी लेखी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे, लेखी पत्र दिलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये हे जे 2 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे पीक विम्याचा, ते निकाली काढण्याचं आश्वासन लेखी या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेलं आहे. यासाठी आजचं जे आंदोलन आहे आत्मदानाचं, ते तात्पुरतं या ठिकाणी स्थगित केलेलं आहे. जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, शेतकरी तर आंदोलनामध्ये या ठिकाणी उतरणारच आहेत, परंतु त्याबरोबर आम्ही लोकप्रतिनिधी, मी स्वतः एक शेतकरी पुत्र असल्यामुळे मी सुद्धा शेतकऱ्यांच्या वतीने रस्त्यावर उतरण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार. नक्कीच दादा, आज मी बऱ्याच वर्षापासून पाहतो, आज आपलं जीवन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण घालवलेलं आहे. तर आजची जी ही चर्चा आहे आणि ही गंभीर बाब तुम्ही इथे घेऊन आलात. तुम्ही आलात म्हणून जिल्ह्यातले आमदार इथे आले, खासदार आले. तर आता जी बँक व्यवस्थापकांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं काय आलं आणि या शेतकऱ्यांबद्दल तुमची जी तळमळ आहे ती तळमळ कितपत तुम्हाला वाटते की सार्थक होईल? 2023चा पीक विमा आणि 24च्या 25% अग्रिम रक्कम याच्यासाठी आमचं हे आंदोलन होतं. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये लोकप्रतिनिधी थोडं कमी संख्येने यायचे, परंतु यावेळेस आमचे आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आता आनंदराव पाटील बोंडारकर साहेब, आमदार हेमंतभाऊ पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लावली, चर्चा केली. जिल्हाधिकारी महोदय नांदेड यांनी सुद्धा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलले. आज दिवसभर इथं ठिय्या मांडून माणसं आत्मदान आंदोलन करण्यासाठी आले होते, परंतु लोकप्रतिनिधी आणि कंपनीच्या वरिष्ठांशी झालेल्या चर्चेमुळे आम्ही त्यांनी जो सांगितलं त्यांचा मान ठेवून आजचं आंदोलन काही काळासाठी पुढे ढकललेलं आहे. कारण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपामध्ये या 2 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढण्याच्या संदर्भात एक मर्यादित आम्हाला महिना 1.5 महिन्याचा कालावधी मागितला, तेव्हा आम्ही त्यांना दिलेला आहे. जर या निर्धारित वेळेत जर त्यांनी कारवाई पूर्ण करून शेतकऱ्याला त्यांच्या हक्काचे पैसे नाही दिले तर मात्र येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल आणि ते कोण्याही कंपनीला परवडणार नाही. कारण इतके दिवस आम्ही फक्त शेतकरी होतो, आता या आंदोलनामध्ये माननीय आमदार आमचे आनंदराव पाटील बोंडारकर असतील किंवा बाकी बालाजीराव असतील, हे सगळेजण सक्रियपणानं उतरणार आहेत. त्याच्यामुळं कंपनीनं आता आमच्याशी दगाफटका करू नये, अन्यथा शेतकरी त्यांना सोडणार नाही. नक्कीच झालेली चर्चा ही खूप महत्त्वपूर्ण होती. येणारी वेळ सांगेल की शेतकऱ्यांना न्याय भेटेल किंवा नाही भेटेल. ही येणारी वेळ जी आहे ती आपण पाहू की शेतकऱ्यांना जे बँक व्यवस्थापकाने जो आश्वासन दिलंय त्याची किती दिवसामध्ये पूर्तता होईल ही येणारी वेळच कळेल. कॅमेरामॅन गिरीश महाजनसोबत किशोर कुमार वागदरीकर.